नमस्कार मंडळी, हे आहे आमच्या दापोली तालुक्यातील आसूद गावामधलं केशवराज मंदिर। संपूर्णपणे नारळ पोपईच्या बागांनी भरलेला आजूबाजूचा हा परिसर आहे आणि इथून हा पायवाटेसारखा हा रस्ता आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी। थोड्या पायऱ्या उतरून चढून असं जावं लागतं। जवळजवळ 300 पर्यंत अंदाजे 300 अशा पायऱ्या असतील इथे मंदिरापर्यंत जाण्यासाठी आणि आजूबाजूला संपूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे इथलं आणि आजूबाजूला खूप छान असे इथे स्टॉल्ससुद्धा आहेत, दुकानंसुद्धा आहेत। पावसाळ्यामध्ये छोटे छोटे वॉटरफॉलसुद्धा खूप असतात इथे आणि हे बघा अशा या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत जाण्यासाठी। इथे उतरायचं आहे, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर थोडं हे आहे नदी वाहते। पावसाळ्यामध्ये नदीला भरपूर पाणी असतं आणि नदीवरून जाणारा हा पूल आहे। पूल चालून गेल्यानंतर परत पायऱ्या आहेत चढून वरती जाण्यासाठी। अशा अंदाजे 300 पर्यंत पायऱ्या आहेत। इथे मी, माझे बाबा, माझी मुलगी आम्ही सगळेजण गेलो होतो आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे। त्याचबरोबर इथे गायमुखातून वाहणारे हे निर्मळ झऱ्याचं पाणी आहे, हे शुद्ध पिण्यासाठी। आणि हा जो मंदिराचा परिसर आहे इथून हे बघा, हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि ही केशवराजची मूर्ती आहे जी विष्णूचं प्रतीक म्हणून मानलं जातं। त्याचबरोबर बाजूला गणपतीचं सुद्धा मंदिर आहे। संपूर्णपणे वातावरण खूप छान असतं इथे। भरपूर सारे स्टॉल्ससुद्धा आहेत, खाण्यापिण्याची सोयसुद्धा इथे आहे। पूर्ण दिवसासाठी सुद्धा पिकनिक स्पॉटसाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। त्याचबरोबर इथे छान असं कोकम सरबत, त्याचबरोबर कैरीचं पण सगळं काही इथे उपलब्ध आहे। अगदी दापोलीपासून अगदी लांब पण नाही आणि खूप जवळच हे मंदिर आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।